भीमदेवा, अरे माग एकदा मी पंढरीला गेलो तेव्हा म्हटलं मी देवाला, माझ्या भीमदेवाला मारला येते नाहीतर तुझं टक्कुरच कांद्यावानी फोडी. तेव्हा तुम्हाला यश दिलं. तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाता तेव्हा काय शिदोरी नेता हो? चुळी भाकरी, कांदा आणि चटणी. पण मग तुम्ही पुरणाच्या पोळ्या कधी नेता का? नेतो कवा कवा, शिळ्या पाक्या, इटक्या चिटक्या. पण मग तुमच्या देवाला तुम्ही का नाही सांगितलं, बामन उदमी जशा ताज्या पोळ्या वारीच्या वाटेवर करून खातात तशा पोळ्या करण्यास मला पैसे दे, नाहीतर तुझं टकुरच फोडीन मी कांद्यावानी, असं का नाही म्हणाला? आपल्याला कशाला पाहिजेत पूर्णाच्या पोळ्या, आपण गरीब लोक. तुमच्या या दुबळ्या आणि भोळ्या भावनेमुळे तुम्हाला गुलामगिरीची साखळी तोडून स्वतंत्र होऊन बामना उदमासारखं सुखात राहता येत नाही. सुग्रास अन्न खाण्याची इच्छा होत नाही. दुबळेपणा तुम्ही सोडा आणि चांगले स्वाभिमानी जीवन घालवा ना. तू यागळा विचार करतो, ते तिराय त्याच्या तोंडून ऐकलं होतं, पण आज कौताच्या कानानं ऐकलं. तू लय चांगला विचार करतोय हे समजो. तू तरण्या ताट्यानं सांग आणि आपल्या समाजाचा उद्धार घडवून आण.